नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बऱ्याच महिला ज्या आहेत त्या आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अपात्र झालेल्या आहेत। आता तुम्ही म्हणाल ताई हे सगळ्यांनाच माहिती आहे, परत काय माहिती देत आहे? पण या व्हिडिओच्या अंतर्गत मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देणार आहे। तुम्ही मला बऱ्याच कमेंट करत आहात की ताई आमचा फॉर्म ITR भरल्यामुळे जो आहे तो अपात्र झालाय। तुम्ही सरकारला सांगा की आम्ही ITR घर घेण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी, प्रॉपर्टी घेण्यासाठी किंवा अजून कुठल्याही कारणास्तव तुम्ही ITR भरला असेल, कोणाला बिझनेस चालू करायचा आहे म्हणून तुम्ही ITR भरला असेल, बरोबर? ताई माझ्या कुटुंबात माझं उत्पन्न तर काहीच नाही ताई, मी काहीच कमवत नाहीये मी ताई, तरी माझा फॉर्म अपात्र झाला इन्कम टॅक्स भरल्यामुळे। माझ्या मुलाने इन्कम टॅक्स भरला, माझ्या मिस्टरांनी इन्कम टॅक्स भरला, बरोबर? आम्हाला प्रॉपर्टी घ्यायची होती म्हणून इन्कम टॅक्स भरला, आणि लोन घ्यायचं होतं म्हणून इन्कम टॅक्स भरला। तर सगळी माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे। मला एकच सांगायचं आहे, भले तुम्ही काहीही कमवत नसाल, हे उत्पन्न तुमच्या कुटुंबाचं ग्राह्य धरलं जातं, त्यामुळे तुमचे फॉर्म आता पात्र होणार की अपात्र होणार सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर जरूर या व्हिडिओला शेवटपर्यंत। आता तुम्ही कुठल्याही कारणास्तव जर ITR भरला असेल तर तुमचा फॉर्म आता पात्र होणार नाही, कारण हा जो डेटा आहे तो इन्कम टॅक्स विभागाकडून मागवलेला आहे, बरोबर? आणि त्याच्यामध्ये तुम्ही ITR भरला आहे किंवा भरत होतात ही सगळी माहिती आलेली आहे। म्हणजेच तुम्ही ITR भरलेला आहे, त्या IT रिटर्न तुम्ही केलेला आहे। तुम्ही कुठल्याही कारणास्तव केलं असेल तरी तुम्ही IT रिटर्न भरलेला आहे, तर हा विषय इथेच संपतो। एक लक्षात घ्या, आपण ITR कधी भरतो हे बघा। मी तुम्हाला या ठिकाणी एक माहिती देणार आहे। आपल्याला योजनेच्या अंतर्गत सांगितलं होतं की आपलं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत पाहिजे। हे लक्षात आलं का? 2.5 लाखाच्या आत आपलं उत्पन्न पाहिजे। आता मला एक सांगा, माझ्या कुटुंबात 3 लोक, 4 लोक किंवा 5 लोक राहत असतील किंवा 2 लोक राहत असतील, बरोबर? तर हे जे उत्पन्न आहे ना, हे आपल्या पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न असतं। हे योजनेच्या अंतर्गत जे आपल्याला लागू केले ना उत्पन्न, तर हे आपल्या कुटुंबाचं उत्पन्न ग्राह्य धरलं जातं, बरोबर? आता IT कर ज्यांचं हे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे ना, ते लोक इन्कम टॅक्स भरतच नाहीत। मेन म्हणजे मला सांगा, जरी आता एखाद्या व्यक्तीला जर समजा घर घ्यायचं आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, तर पुण्यामध्ये, म्हणजे मी आता पुण्यात आहे म्हणून मी तुम्हाला पुण्यातलं एक उदाहरण देते। पुण्यामध्ये जर तुम्हाला कुठेही घर घ्यायचं असेल 1 BHK फ्लॅट, बरोबर, तर आपलं कमीत कमी 15 ते 20 लाखापर्यंत, मी एकदम साधं आणि नॉर्मल सांगितलंय तुम्हाला की 15 ते 20 लाखापर्यंत आपलं जे आहे ते फ्लॅट जातो हा। आणि तेही एकदम नॉर्मल एरियामध्ये सांगितलंय मी। आपल्याला जर खूप हाय फाय एरियामध्ये जर घ्यायचं असेल ना, तर 1,50,00,000 70 लाखच्या आसपास 1 BHK 2 BHK फ्लॅट जातात पुण्यामध्ये, बरोबर? आता मला सांगा, जर एवढे महागाचे फ्लॅट आपण घेत आहोत आणि आपलं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या आत आहे, तर आपण त्याचा EMI तर भरू शकू का? नाही भरू शकत आपण EMI पण। तुम्ही विचार करा ना थोडासा। त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगणार आहे, जेवढ्याही महिला ज्या आहेत आता IT रिटर्न भरल्यामुळे ज्यांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत, 10 लाख महिलांचे फॉर्म हे फक्त IT रिटर्न भरल्यामुळे जे आहेत ते अपात्र झालेले आहेत योजनेच्या अंतर्गत। आणि हा खूप मोठा आकडा आहे। आणि मी तुम्हाला या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत पाहिजे आणि आपण ITR भरायला नाही पाहिजे, हे आपल्या योजनेच्या अंतर्गत निकष होते जेव्हा ही योजना लागू केली। आता आपल्याला माहितीये की आपण ITR भरला होता किंवा भरत आहोत, तर आपण फॉर्म भरायला नव्हता पाहिजे, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, आपलं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे तेव्हाच आपण ITR भरतो। ज्या लोकांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे ते लोक कशाला घर घेणार आहेत आणि कशाला ITR भरणार आहेत? तुम्ही सांगा ना। कारण जेव्हा आपण घर घ्यायला जातो किंवा आपण एखादा फ्लॅट घेतो किंवा आपण एखादा व्यवसाय जरी चालू करतो, त्याच्यासाठी जरी आपण ITR भरला असेल, तर आपलं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तरच आपण हे ITR भरत असतो। अजूनही काही वेगळे कारण असू शकतात तुम्ही ITR जे भरले आहे ते, पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आत्ताच माहिती मिळालेली आहे की ह्या जेवढ्याही महिला ITR भरत आहेत, ज्यांचे मी आता सांगितलं की साधारण 10 लाख महिला अपात्र झाल्या ITR भरल्यामुळे, तर त्यांचे फॉर्म आत्ताच माहिती अशी मिळालेली आहे की या महिलांचे फॉर्म पात्र होणार नाहीत, कारण त्यांनी ITR भरलेला आहे आणि त्या योजनेच्या निकषामध्ये बसतच नाहीत। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे त्यांचे फॉर्म परत पात्र होणार नाहीत, हे लक्षात घ्या। हीच आता सध्या तरी आपल्याकडे माहिती आलेली आहे। तुम्ही मला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला होता। ही जी माहिती आलेली आहे ही सरकारकडून आलेली नाही,
ही माहिती माझ्याकडे आलेली आहे, जी माहिती तुम्हाला दिलेली आहे. पण या ठिकाणी परत एकदा सांगते, आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या महिला व बालकल्याण विभागाकडूनही सांगितले, आपल्या देवाभाऊंनीही सांगितलेलं आहे की ज्या महिला खरंच पात्र असतील तर त्यांच्या फॉर्मची पडताळणी आम्ही करू आणि आम्हाला जर वाटलं की त्या पात्र आहेत तर त्यांचा लाभ आम्ही चालू करू, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये काही माहिती येते का, कुठले अपडेट येते का ते बघूया. जर नवीन काही माहिती आली, काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी माहिती देणार आहे. पण एक मात्र नक्की आहे, जर तुम्ही ITR भरलेला आहे आणि तो डेटा केंद्र सरकारकडून किंवा मग आपल्या ITR विभागाकडून जो मागून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव तिथं दिसलेलं आहे की तुम्ही ITR भरलाय, तर तुमचा फॉर्म माझ्या माहितीप्रमाणे तर तो पात्र होणार नाही. बाकी या संबंधित मध्ये काही जरी माहिती आली तर मी तुम्हाला नक्कीच देणार आहे याच्यामध्ये. बाकी अजून काय तुम्हाला माहिती देऊ, मी सांगितलंय तुम्ही दुसऱ्या योजनांचा लाभ घ्या कुठलाही, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय ते. बाकी मला जे शक्य असेल ते मी तुम्हाला सांगतच असते. आणि मला असं वाटतं की या योजनेच्या अंतर्गत जे निकष होते ना, तर निकषामध्ये बसलेल्या सगळ्या महिलांना जो आहे तो हप्ता नक्कीच मिळणार आहे, एवढं लक्षात घ्या. बाकी ह्याच्यावर तुमचे अजून काही कमेंट असतील तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता, तुमच्या मला मी देणार आहे. ही जी माहिती आहे आता माझ्याकडे मिळालेली आहे आणि माहितीच्या आधारावरच मी ही माहिती तुम्हाला दिलेली आहे की, आणि 10 लाख तर मी सांगितलं की हे तर देवाभाऊंनी सांगितलं की जवळपास 10 लाख महिला ह्या इन्कम टॅक्स भरल्यामुळं ज्या आहेत त्या पात्र झालेल्या आहेत. हा मी विषय तुम्हाला क्लिअर केलेला आहे. बाकी कुठलीही अपडेट आली तर तुम्हाला मी देणारच आहे, काळजी करू नका. संबंधित आणखीन एक व्हिडिओ आपला खूप महत्वाचा येणार आहे, त्यामुळे तोही व्हिडिओ जरूर पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.